राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना शिवदेवस मुक्तावैद्य. प्रकरण 20. शिवोहमचे साधन. प्रत्येक व्यक्तीची एक कृत्रिम रूप आणि दुसरे निज रूप अशी 2 रूपं असतात. त्याचप्रमाणे ईशाचीही एक औपाधिक आणि दुसरे सत्यस्वरूप अशी 2 रूपं असतात. तीच वाच्य आणि लक्ष्य अशी सांगता येतील. वाच्य म्हणजे शब्दार्थ किंवा तो शब्द उच्चारला असता जे वाटते ते. लक्ष्य म्हणजे लक्ष घालून विचार केल्यानंतर जे जाणता येते ते. जीव आणि ईश यांचे वाच्य स्वरूप भिन्न आहेत. मी नामरूपाने युक्त शरीर आहे असे उगाचच वाटणे हा जीवाचा वाच्यार्थ. विचार करून आपण सच्चित आनंद आहोत असा जो स्वरूपाचा निर्णय तो जीवाचा लक्षार्थ. त्याचप्रमाणे ईश म्हटले की जग निर्माण केलेला इत्यादी जे एक रूपात देवाचे रूप मानतो ते ईशाचे वाच्यार्थ आणि वेदनिर्णित सत्यम ज्ञानम अनंतम असे ब्रह्मस्वरूप ते ईशाचे लक्षार्थ. आता नामरूप गुणयुक्त जीव शिव यांचा वाच्यार्थ एक होणे शक्यच नाही. पण लक्षार्थाने निजस्वरूपाने जीव शिव एक आहेत हा तात्विक सिद्धांत जाणून साधकाने शिवोहम शिवोहम असे म्हणत परमानंद स्थितीचा अभ्यास करायला हवा. साधक शिवोहम असे म्हणू लागला की ते न जाणणारे लोक हा शरीररूप असलेला आपल्याला शिव असे समजतो किंवा सर्व करता शिवच आपण आहोत असा अहंकार बाळगतो असे समजतात. आणि तू कसा शिव होशील बाबा? शिवाने जग निर्माण केले, तुला काही करता येते का? एक पांढरा केस तरी काळा करून दाखव बरं. एवढं सुद्धा करता येत नसेल तर तू कसला शिव असे उपेक्षेने बोलतात. साधक जर अनुभवदृष्टीचा नसेल, वरवरचे पाहणारा असेल तर त्याला अज्ञ लोक जे म्हणतात तेच खरे वाटून तो जीव शिव ऐक्य सिद्धांताबद्दल शंका घेतो. पण त्याचे मर्म जाणलेला साधक मात्र लोकांच्या अशा बडबडण्याला काहीच किंमत देत नाही. एक अनुभवी साधक आपल्या घराच्या गच्चीवर एकटाच शिवोहम शिवोहम असे म्हणत आनंदाने फिरत होता. त्याचवेळी त्याचा शेजारीही अचानक आपल्या गच्चीत बसला होता. त्याला त्या साधकाचे वारंवार शिवोहमचे उच्चार सहन न झाल्याने राग आला आणि तो साधकाला म्हणाला, अरे बाबा, तू विनाकारण मी शिव आहे मी शिव आहे असे का बडबडतोस? तू शिवच असशील तर या गच्चीवरून खाली उडी मार. जर तुला काही इजा झाली नाही तर मी तू शिव आहेस ही गोष्ट कबूल करेन. त्यावर साधक शांतपणे म्हणाला, हे पहा, तू समजतोस त्याप्रमाणे हा शरीररूपी मी शिव नाही तर सर्व व्यापक सत्य चिद्रूप शिव मी आहे. आता मला अशी मी नसलेली जागा दाखव म्हणजे मी उडी मारेन. या उत्तराने आक्षेपकाला गप्प बसावे लागले. प्रत्येकाला आनंद स्थिती हवी आहे आणि आपली आनंद रूपता जाणून शिवोहम शिवोहम असे उद्गार काढले तर कोणाला काय अपाय केल्यासारखे झाले किंवा दोष लागला? तसे म्हणणे दोष नाही. इतकेच नव्हे तर आपले निजस्वरूप असलेला आनंद प्राप्त करून घेण्यासाठी तोच एकमेव मार्ग आहे. अध्यात्म साधकाच्या शिवोहम असे म्हणण्याच्या अतिरेकामुळे त्यास अहंकार होतो हाच अनेकांचा मुख्य आक्षेप आहे ना. पण खरं म्हणजे अभिमान पूर्णपणे गळीत झाल्यावरच शिवोहम म्हणता येते. आक्षेपकांनी समजलेली शिवोहमची स्थिती अत्यंत वेगळी आहे. हे नामरूपात्मक देहादी मी नाही तर सत्य अधिष्ठान परमानंदच माझे निजस्वरूप असून तोच मी आहे असे जाणून म्हणणेच साधक म्हणत असलेल्या शिवोहमचा खरा अर्थ आहे. आनंद हे तुमचे मूल स्वरूप आहे, ती तुमची जहागिरी आहे. आता या क्षणी सिद्ध आहे.
ते मिळवणेही अत्यंत सोपे आहे. ते आपल्यातच देह, मन इत्यादींच्या मागे आहे. आपण पुढे पाहत असल्याने ते आपल्याला सापडत नाही. पण मागे वळून पाहाल, अर्थात अंतर्मुख होऊन देह, मन इत्यादींची अधिष्ठान वस्तूच आपण आहोत हे जाणाल तर ते लगेचच प्राप्त आहे. राम राम असा जप करत रामाला बाहेर पाहणे नव्हे, तर राम राम असे म्हणत रामच होणे हे आहे. आम्हाला एकदा दिसून जाणारा राम नको असून अखंडपणे भेटणारा आत्माराम हवा आहे. लांबचा राम दीर्घकाळ अतिभक्ती केली की केव्हा तरी एकदा प्रसन्न होऊन एखादा क्षण भेट देऊन स्वस्थानाला परत जातो. पुढे त्या भक्ताला त्या एकाच वेळच्या क्षणिक दर्शनाच्या आधारे जन्म घालवावा लागतो. काही जण अशा साक्षात्काराबद्दल अत्यंत अभिमानाने सांगतात की अमुक इसवी सनात, अमुक महिन्यात, अमुक तारखेला, अमुक वारी, अमुक वाजता मला धनुर्धारी रामाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. यावरून या एकाच क्षणी रामाचे दर्शन होऊन गेले, त्यानंतर आज तागायत पुन्हा दर्शन झाले नाही, असाच त्याचा अर्थ नाही का? आम्हाला तसे दर्शन होऊन जाणाऱ्या रामाच्या भेटीची आवश्यकता नाही, तर अखंडपणे परमानंद देत एकतत्वाने राहणारा राम अपेक्षित आहे. जीव शिवैक्य जाणून शिवरूप झालेले ज्ञानी पुरुषच महात्मा होत, कारण ते अल्पजीवात्मा नाहीसा करून महान आत्मा झालेले आहेत, परिपूर्ण ब्रह्मस्वरूप झालेले आहेत. तेच त्रिभुवनातील श्रेष्ठ हे महात्मे अनुभवीत असलेले शिवरूप परमानंद पदाची बरोबरी अन्य विषयानंद इत्यादी कोणत्याही फलाशी करू शकत नाही. इतर अन्य फल औपाधिक आहेत, कृत्रिम आहेत, विकारी आहेत आणि नाशिवंतही आहेत. ते सर्व स्वप्नवत आहेत. परमानंद रूपी एका सत्यफळाची बरोबरी स्वप्नातील अनेक मिथ्या कितीही एकत्र केले तरी त्यांच्याशी होऊ शकेल का? अनेक खोटे एकत्र केले तरी एक खरे कधीतरी होईल का? नाही. लाखो खोटे एकत्र करून एक खरे का होऊ नये असे म्हणाल तर ते सर्व मिळून एक अत्यंत मोठे खोटेच होईल, पण खरे कधीही होणार नाही. आपला प्रयत्न मात्र त्या प्रकारेच चालला आहे. आपण अनेक लहान लहान औपाधिक सुख एकत्र करून एक पूर्ण सुख प्राप्त करून घ्यावे या अशक्य प्रयत्नाच्या पाठी लागलो आहोत. पुष्कळ आयुष्य गेले, पण इतकी वर्षे दीर्घ प्रयत्न करूनही ते जमले नाही. या अनुभवावरून पुढेही जमणार नाही, शक्य होणार नाही असा धडा का घेता येऊ नये? जीवनातील आपला अनुभवच आपला शिक्षक आहे. बऱ्याच दीर्घावधीचे काळाचे जीवनाचे पुस्तकच तुमच्या हातात आहे. तुमच्या जीवनरूपी या ग्रंथाचे मनन करा, तेव्हा असे दिसून येईल की आपण कितीही प्रयत्न केले तरी आपले कष्ट काही चुकले नाहीत. भावी परिस्थितीच्या विषयाची ओढ काही कमी झाली नाही. आमच्या समस्या काही संपल्या नाहीत. ही आपली सुखाची रीत कशी आहे? तर आपण वरचेवर येणाऱ्या उणिवा, दुःख बाजूला सारणे हेच सुख असे समजत आहोत. म्हणूनच सदैव येत राहणाऱ्या उणिवा इत्यादी एक एक करून निवारण करण्यातच आपले आयुष्य गेले आहे. तात्पर्य, शेवटपर्यंत आपल्याला सुखाची व्याख्याच कळली नाही. आपण समजल्याप्रमाणे उणिवा, दुःख, व्याधी यांचा नाश करणे हे खरे सुखच नव्हे. डोक्यावरील ओझे खाली टाकले की थोडा वेळ हलके वाटते, त्याप्रमाणे आपले सुख आहे. आपण एक ओझे टाकतो तोच दुसरे ओझे लादण्यास मायादेवी सिद्धच असते. असो, आपल्यातील स्वतः सिद्ध परिपूर्ण आनंदच खरे सुख आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.